एक खाल्लीये, खातच राहावं असं वाटतंय. आणि खास करून पनीर माझं खूप फेवरेट आहे. कंट्रोल नाही होते. दिसतंय ना, दिसायलाही अप्रतिम आणि चवीलाही अतिशय टेस्टी अशा आहेत. आज मी आपल्याला पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर करते. अगदी टेस्टी आहे आणि खूप इझी आहे, पटकन होणारी आहे पनीर बटर फ्राय. जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर करत आहे. चला तर मग कुणिकाच किचन मध्ये जाऊया आणि पनीर बटर फ्राय ही रेसिपी आपण बघूयात. अरे, मुद्द्याचं तर राहीलच. तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे मी काय म्हणणार आहे ते. कुणिकाच किचनला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. सांगितलेलं आहे की पनीर बटर फ्राय ही रेसिपी आपण एकदा सर्व करून दिलीत घरच्यांना तर ते आपल्याला म्हणतील पुन्हा एकदा करा, पुन्हा एकदा करा, पुन्हा एकदा पनीर बटर फ्राय ही रेसिपी आम्हाला सर्व करा. किट्टी पार्टी असू द्या, नाही तर छोटस गेट टुगेदर असू द्या किंवा लहान मुलांचे वाढदिवस असू द्या, ही बनवण्यासाठी अतिशय उत्तम आणि चविष्ट अशी आहे. तसंच चहा बरोबर सुद्धा संध्याकाळच्या वेळी आपल्याला तेच स्नॅक्स खाऊन बोर झालेले असणार तर आपण हे पनीर बटर फ्राय ट्राय करायला काही हरकत नाहीये. मी अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी अशा रेसिपी आहेत त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. मी फार मेहनत घेते यासाठी. मी आपल्या सर्वांचा विचार करूनच मी इकडे सोपी आणि एकदम पटकन होणारी आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी बनवत असते आणि मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. कुणी का असो, तर मी आपल्याला आता पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर करते. चला तर मग कुणिका बरोबर कुणिकाच किचन मध्ये जाऊया आणि पनीर बटर फ्राय ही रेसिपी बघूयात. पण मी जे महत्वाचं सांगितलंय ते मात्र विसरू नका हा. कुणिकाच किचनला सबस्क्राईब करा आणि कुणिकाच किचनच्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्ही बघा आणि घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. चला तर मग आता वेळ न लावता पटकन मी आपल्याला पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर करते. एकदम इझी आहे आणि पटकन होणारी आणि अतिशय टेस्टी आहे. मी मला पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर करते. या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची अजिबात सालं काढलेली नाही आहेत. पनीर घेतलेले आहे आणि पनीरचे मी क्यूब केले. त्यानंतर मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे, धनेपूड घेतलेली आहे आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेली आहे. इथे तुम्हाला जर का लाल तिखट नको असेल तर स्किप करू शकता. त्यानंतर इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, चाट मसाला आहे, आलं लसणाची पेस्ट आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि टूथपिकच्या काही स्टिक आहेत. हा जो बटाटा आहे हा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला माती वगैरे असते त्यामुळे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अजिबात त्याची सालं काढायची नाही आहेत. आणि मी इथे ज्याने आपण वेफर्स करतो ते मी इथे घेतलेला आहे. धुतलेला हा बटाटा आहे बिना सालं काढलेला. हा मी आता याची मी स्लाइस करून घेते. तुम्हाला जर अगदी हाताने पातळ स्लाइस करता येत असतील तर तुम्ही चाकूनी कट करू शकता. पण मी इथे वेफर्सच्या याने मी इथे स्लाइस करून घेणार आहे. काय होतं, अगदी करायला सोपं जातं आणि एकसारखी होतात, जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही. त्यामुळे मी इथे वेफर्सच्या याचा वापर करत आहे. बघू शकता एकदम एकसारखी अशी येतात गोल अगदी. आता तुम्ही म्हणाले खाली पाणी का नाही घेतलंय,
कारण मला ना ती जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाही. जर ती जास्त वेळ पाण्यामध्ये राहिली तर मला पुन्हा ती गरम पाण्यामध्ये ती टाकावी लागतील. कारण काय होतं, बटाटा हा पाण्यामध्ये जास्त वेळ जर राहिला तर तो जरा जाडसर आणि कडक होतो. त्याच्यामुळे मला इथे पाण्याचा वापर करायचा नव्हता. मी एकदम पटापट याचे स्लाईस करून घेते आहे आणि त्यानंतर हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. म्हणून मी इथे ताटामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे. कारण मग परत आपल्याला डबल काम वाढलं जाणार. हे गरम पाण्यामध्ये टाकावी लागणार, मग ती नरम पडायची वाट बघावी लागेल. त्याच्यामुळे इथे वेळ न लावता अगदी पटकन होईल असं मी बघते. बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम सारखी अशी पातळ स्लाईस झालेले आहेत. जास्त जाड पण नको, जास्त पातळ पण नको आहेत. इथे तुम्ही मोठा बटाटा जर घेतला तर मग तुम्हाला पनीरच्या ज्या क्यूब आहेत त्या मोठ्या करायच्यात. पण मी इथे मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे, छोटा क्यूब केलेला आहे, तर हा सफिशियंट झालेला आहे. बघू शकता इथे मी सर्व बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत. आणि मी आता या एका बाउलमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये मी आता ही बटाट्याची स्लाईस टाकते, स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाट्याची जी स्लाईस आहे मी स्वच्छ धुवून घेते इथे. त्याच्यामुळेच मी ताटामध्ये पाणी घेतलं नव्हतं, कारण की हे पटकन कडक होतात म्हणून. मग बघा इथे एकदम एकसारखे झालेले आहेत आणि कडक पण झालेले नाही, पाण्यामध्ये जास्त वेळ टाकली नाही. तर मी आता हे स्वच्छ धुवून घेतले. इथे मी छान अशा स्लाइस तयार केलेल्या आहेत बघा, वेफर्सच्या, आणि किसून घेतलेल्या आहेत. याची अजिबात सालं काढलेली नाही आणि हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि आता मी हे पाण्यामधनं काढणार आहे. जास्त वेळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचा नाहीये. आता मी ह्यातनं पाणी काढून घेणार आहे. काय होतं, जर आपण हे पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवलं ना तर त्या कडक होऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाहीये. हे जे बटाटे आहेत हे मी साईडला ठेवणार आहे. आणि आता हे जे पनीर आहे, हे पनीर मी आता मॅरिनेट करायला घेणार आहे. त्यासाठी आता काय करायचं आहे, इथे हे कॉर्नफ्लॉवर आहे. मी एक आणि थोडंसं वर घेतलेलं आहे बघा. चिली फ्लेक्स आहे, मी संपूर्ण घेतली. इथे तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला जास्त कमी जास्त तिखट हवं असेल तसं. इथे मी धनेपूड आहे, थोडं चिमटभर असं हिंग आहे आणि लाल तिखट आहे. हे पण तुम्ही ऑप्शन आहे, लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका. त्यानंतर इथे आहे हा चाट मसाला. मी चाट मसाला टाकलेला आहे. त्यानंतर इथे थोडंसंच मीठ घ्यायचं. मीठ इथे कमी वापर करायचा, कारण की चाट मसाला टाकलेला आहे आपण. त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकली आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि फायनल पनीर टाकायच्या अगोदर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. अगदी किंचित टाकायचं आहे, लागेल तसं टाकायचं. मग इथे मी पाणी घेतलेलं आहे, बघू शकता. आता मी इथे पाणी टाकणार आहे. अगदी थोडंसं टाकायचं आहे, जसं हवं लागत लागत टाकायचं आपल्याला. या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर आहे तर आपण मैदा पण यूज करू शकता, पण मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. मला इथे आणखीन पाण्याची आवश्यकता आहे. एकदमच जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. हे छान असं मिक्स करायचं आहे. या थिकनेसने. आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे पनीर टाकायचं आहे.
आणि इथे मी चाट मसाला वापरलेला आहे, तुम्ही इथे लिंबू रस पण टाकू शकता. आता हे आपल्याला असं हळूहळू हे छान यामध्ये मिक्स करायचं आहे. यामध्ये मी संपूर्ण पनीर टाकणार आहे, इथे मिक्स करणार आहे. संपूर्ण पनीर जे आहे त्याला हे कोटिंग लागल्या गेलं पाहिजे, नाहीतर मग ते चवीला चांगलं लागणार नाहीये. आणि आणखीन एक याची अशी एक आयडिया आहे बघा, मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे. हे जे पनीर आहे त्या पनीरला असं थोडस होल करायचे टूथपिकनी आणि याच्यावर थोडस किंचित असं मीठ लावायचं आणि हे एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं साईडला ठेवायचं. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये आतमध्ये त्याचं जे मसाले आहेत किंवा मग मीठ वगैरे आहे ते सर्व आतमध्ये जाणार याच्या, आणि मग त्याची टेस्ट आणखीन छान अशी लागणार आहे. तर मी इथे तसं न करता मी डायरेक्ट केलंय, पण मी तुम्हाला ही एक टिप दिलेली आहे, तुम्ही ते पण करू शकता. टूथपिकच्या साहाय्याने याला होल करायचे, त्यानंतर याला थोडंसं मीठ लावायचं आणि मग ही जी मसाले आहे त्या मसाल्यामध्ये असं टाकायचं आणि त्याला छान 2 मिनिटं असं साईडला ठेवायचं. त्याच्या आतमध्ये हे पूर्ण मसाले जातात. आता हे झालेलं आहे. मी एका साईडला आता मी याला फ्राय करण्यासाठी, डीप फ्राय करण्यासाठी तेल तापायला ठेवते. तोपर्यंत ह्या जी मसाले आहेत ती याला छान अशी मुरून जातात. आता या ठिकाणी ही जी बटाटी स्लाइस केलेली आहेत त्याच्यावर किंचित मीठ टाकायचं आहे आपल्याला, अगदी किंचित टाकले मी, कारण आपण चाट मसाला पण टाकणार आहोत. मी हा चाट मसाला टाकलेला आहे, थोडस नावाला फक्त. थोडस आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. आणि आता हे छान मस्त हाताने त्याला मिक्स करायचं आहे. जास्त पण नकोय आपल्याला, अगदीच आळणी नको लागायला बटाटे, म्हणून मग आपल्याला हे करायचं आहे. आणि चाट मसाला आहे त्यामुळे मी मिठाचा वापर कमी केलेला आहे. आता मी हे छान मिक्स केलेलं आहे. आता काय करायचं आहे, मी जरा कॅमेरा चेक करते, पूर्ण कव्हर व्हायला हवं त्याच्यामध्ये. सर्व बघावं लागतं मला, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसतंय की नाही, कव्हर व्हायला हवं, नाहीतर मग अर्ध दिसायचं आणि अर्ध पनीर दिसणार नाही, मी इकडे वेड्यासारखी करत राहणार, असं नको व्हायला. आता काय करायचंय बघा, हे जे पनीर आहे असं या दोघांच्या मध्ये ठेवायचं. असं मध्ये ठेवल्यानंतर इकडनं टूथपिक आहे तिशी लावायची आहे याच्यामध्ये. चेक करते मी परत पुन्हा, कॅमेरा दिसतंय का? येस, दिसतंय. असं याच्यामध्ये लावायचं आहे. पुन्हा मी आता एक स्लाइस घेतली बटाट्याची, त्यामध्ये पनीर टाकलंय आणि इकडनं टूथपिकच्या याने त्याला पॅक केलंय. इथे तुम्ही पनीरची साईज जी आहे तुम्ही मोठी पण करू शकता किंवा मग मीडियम पण करू शकता. मी पुन्हा तसंच घेतलंय. नाहीतर मग अगदी मोठा बटाटा घेऊ नका,
आणि अगदीच पनीरची क्यूब करू नका छोटे. चवीला अप्रतिम असे लागतात हे. एकदा जर केलात ना तर घरी पुन्हा करायला सांगतील. आता इथे बघा मी मोठी क्यूब केलेली आहे, तर आता इथे मला बटाटा मोठा लागेल. स्लाइस जी आहे ती मला मोठी हवी आहे. इथे मी सर्व अशा बटाट्याच्या स्लाइस मध्ये पनीरचे क्यूब मी पूर्ण टूथपिकनी लावून घेणार आहे. आहे की नाही, करायला अगदी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. विकतचं आणल्यापेक्षा घरी असं बनवलेलं कधीही बेस्ट आहे. अशा पद्धतीने सर्व ज्या पनीरच्या क्यूब आहेत मी बटाट्याच्या स्लाइस मध्ये टूथपिकच्या साहाय्याने लावून घेणार आहे. जसं मी इथे पनीर आणि बटाट्याचे स्लाइसमध्ये केलेलं आहे, ते इथे बटाट्याची स्लाइस न घेता तुम्ही फ्लावर आहे, फुलगोबी आहे, त्याचेसुद्धा असे बनवू शकतो. अगदी टेस्टी होतात आणि क्रंची होतात. मी ते पण केलेले आहेत, तुम्ही ते पण करू शकता इथे. त्यानंतर बटाट्याच्या जागी आपण वांग्याची जी स्लाइस आहे ती पण वापरू शकतो आपण इथे. पत्ताकोबी आहे, पत्ताकोबी पण वापरू शकतो. मी हे सर्व ट्राय केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही ट्राय करून बघा. मध्ये मध्ये मला कॅमेरा पण चेक करावा लागतो. या ज्या बटाट्याच्या स्लाइस आहेत त्या मी पाण्यातनं पटकन ह्याच करता काढल्यात की त्या जास्त हार्ड नको व्हायला, कारण की आपल्याला अशा त्या फोल्ड करायच्या असतात. आणि जर त्या जास्तच कडक झाल्यात तर परत पुन्हा आपल्याला गरम पाण्यात टाकाव्या लागतील. त्याच्यामुळेच मग मी त्या पटकन पाण्यातनं काढल्यात. बघू शकता इथे पूर्ण झालेले आहेत. इथे बघू शकता मी पूर्ण अशा पद्धतीने पनीर आहे आणि बटाट्याचे स्लाइस आहे ते मी टूथपिकच्या साहाय्याने करून घेतलेले आहे. आणि आता मी हे तळायला घेणार आहे. दिसताय की नाही बटरफ्लाय? चला आता हे मी तळून घेणार आहे. इथे तेल तापलेलं आहे आणि आता मी हे एक एक हळूहळू याच्यात टाकणार आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो फ्लेम आपण कमी करायचा आहे. कमी फ्लेमवर हे क्रंची होईपर्यंत तळायचे. गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची, कारण जो बटाट्याची स्लाइस आहे ती अगदी पातळ आहे, ती जळायला नको. आणि पनीर हे क्रंची होणार नाही मग, आणि बटाट्याची स्लाइस जळून जाईल. अगदी पटकन होणारा आहे हा पदार्थ.
आणि चवीलाही अप्रतिम असा अगदी अल्लाद असं याला परतवायचंय. या ठिकाणी आपण जे वांगी आहे, मोठी वांगी, त्याचा पण उपयोग करू शकतो, पत्ता कोबीचा उपयोग करू शकतो. बटाटेच हवे असं नाहीये, पण बटाट्याची एक टेस्ट आहे, लहानांना पण आवडतं, मोठ्यांना पण आवडतं. ही जी बटाटी आहेत गॅसची ना, ही फ्लेम आहे वेफर ती सारखी कमीच ठेवायची टेस्टी आहे. लागतात. ते लहान मुलांना कमी बटाट्याचे फ्लेमवर वेफर्स आपल्याला हे करायचं आवडतातच आहे. आणि प्रोटीन ते खात नाहीत. तर अशा पद्धतीने आपण जर पनीर क्यूब केली आणि बटाट्याच्या स्लाईसमध्ये जर त्यांना खायला दिली तर प्रोटीन पण जातं आणि बटाटा हा आवडता असतो, वेफरसारखी त्याची एक टेस्ट लागते. हे करून लहान मुलांना द्यायला काही हरकतच नाही आहे, आवडीने खाणार आहेत. लहान मुलंच नाही तर मोठे पण खातील. खास करून तर हे जी लोक नाकं मुरडतात, लहान मुलं नाकं मुरडतात, नको असतं त्यांना खायला, पत्ताकोबी झालं, वांगी झालं, हे असं त्यांना न कळता आपण त्यांना हे खाऊ घालू शकतो. त्यांच्या पोटामध्ये प्रोटीन जातं, व्हिटॅमिन्स अशा जातात. पद्धतीने इथे मी अशा पनीर बटर पद्धतीने फ्राय जर ज्या आपण आहे त्या क्रंची काहीतरी अशा वेगळं करून तळून जर घेतलेल्या दिलं ना, आहेत. आणि आता मी गॅसची पत्ताकोबीचा जी फ्लेम वापर, आहे ती फ्लेम मी वांग्यांचा बंद वापर, करणार आहे फ्लावरचा वापर, तर आणि मी हा आवडीने ते आता खातात. त्यांना बाहेर कळणार काढणार सुद्धा आहे. नाही की काय दिलं आणि काय नाही, खास करून लहान मुलांना. तर असं करून द्यायला काही हरकत नाही आहे. मी आता ह्या पनीर बटर फ्राय आहे ते तेलातनं बाहेर काढणार आहे. त्याचं तेल जे आहे चांगलं सोक करायचं आहे. दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण अप्रतिम आहेत. बघू शकता. आता मी हे या बाउल मध्ये काढणार आहे. बघू शकता दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत. चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. आता मी या बाउल मध्ये हे सर्व काढल्यानंतर मी याच्यावर थोडासा चाट मसाला टाकणार आहे. इथे मी बाउल मध्ये सर्व काढलेले आहेत. दिसतायत ना, खूप सुंदर असे. आता मी इथे चाट मसाला घेतलेला आहे, तो याच्यावर टाकलेला आहे. थोडं किंचित असं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे. इथे तुम्ही स्किप करू शकता लहान मुलांना जर द्यायचं असेल तर. अगदी किंचित असं मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे मी याचा आवाज बघू शकता तुम्ही, किती क्रंची झालेले आहेत. ह्या आवाजावरनं तुम्ही समजू शकताय किती क्रंची आहेत ते.
तयार झाले आपले पनीर बटर फ्राय. दिसायला किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही छान झालेले आहेत. मला कॅमेरा पण चेक करावा लागतो. रेडी झाले आपले पनीर बटर फ्राय. आहे की नाही एकदम सोपं आणि इझी. या ठिकाणी ही जी बटाट्याची स्लाइस आहे याच्यामुळे आणखीन टेस्ट डबल होणार आहे. वेफर्ससारखी याची टेस्ट लागणार आहे. मुलं अगदी आवडीने खातील. बघू शकता इथे किती छान दिसायला सुंदर दिसत आहेत. चवीलाही अप्रतिम आहे आणि क्रंची. पनीर बटर फ्राय तयार झालेला आहे. छान मस्त वाफळलेला चहा आणि त्याबरोबर पनीर बटर फ्राय. असा जर मेनू पावसाळ्यात असेल तर वाह, डबल मज्जा येणार. आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. छान झालेले आहेत. अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांना पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर केलेली आहे. दिसायलाही खूप सुंदर आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे. आणि करायलाही अगदी सोपी आहे. आपण एकदा जर ही रेसिपी घरी सर्व केली ना तर खाल्ल्यानंतर ते आपल्याला म्हणणारे पुन्हा एकदा करा. खूप चविष्ट अशी झालेली आहे. आणि खरं सांगू, पनीर हे माझं फेवरेट आहे. आपल्या सर्वांना माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजूनपर्यंत कोणी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आवर्जून कुणिकास किचनला सबस्क्राईब करावा आणि माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. अशा पद्धतीने मी आपल्याला पनीर बटर फ्राय ही रेसिपी शेअर केलेली आहे. मी आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे, पण घरी करून बघा आणि मग मला कमेंट मध्ये सांगा. एक खाल्लीये,
खातच राहावं असं वाटतंय. आणि खास करून पनीर माझं खूप फेवरेट आहे. कंट्रोल नाही होते. कुणिकास किचनचा पनीर बटर फ्राय ही रेसिपी आपल्या सर्वांना जर आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत कोणी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी केलेले आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.